तो कोणत्या घरात जाऊन राहावं पडक हल्ला का पडणार ना करतो केल्यानंतर केलं खडेवा लागतो का सांगा करता येत नाही मोठ्या आवाज येत उभे असलं तर खाली पडा करा दोनदा पडलोय मी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे प्रेशर कायमचा बंद झाला पाहिजे झाला पाहिजे प्रेशर कायमचा बंद झाला पाहिजे झाला पाहिजे या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं वर काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं वर काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं वर काय आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा हा क्रेशर बंद झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे हा क्रेशर बंद झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा नमस्कार मंडळी, आता मी नांदगाव तोंडवली या गावात असे आणि इथल्या गावकऱ्यांनी ना या केसरवरांना आंदोलन केल्याने आणि या आंदोलन कशासाठी केलेला इथल्या गावकऱ्यांकडनं आता जाणून घ्यावा. नमस्कार काका, नाव काय तुमचं? यशवंत राजाराम सदडेकर. आणि कशासाठी हे उपोषण आहे जरा हे माहिती देणार? उपोषण आहे क्रेशर बंद होण्याबाबत उपोषणाने लोकांचं जे नुकसान भरपाई झाली ती मिळावी. अच्छा, कसले नुकसान? नुकसान म्हणजे घराला आमच्या 53 घरांना तडे गेलेले आहेत आणि जो क्रेशरवर ब्लास्टिंग होते त्या ब्लास्टिंगच्या दणक्याने 53 घरांना तडे जाऊन त्यांचं नुकसान झालेलं आहे. काही घरांचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे. सदर ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिल्यामुळे हा क्रेशर उभा राहिला आणि तरी पण ना हरकत दाखला देताना ग्रामसभा लावलेली नाही आहे. अच्छा, तर आता तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या एवढ्याच आहे, आम्ही संबंधित विभागाला जिल्हा अधिकारी, तहसीलदार, खनिज वर्ग, त्याच्यानंतर गट विकास अधिकारी, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामपंचायत यांना सगळ्यांना पत्रव्यवहार करूनही एकही अधिकारी या क्रेशरवर चौकशीला आलेला नाही आहे. अच्छा, चौकशी करून आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अहवाल द्यायला सांगितलं होतं, पण तो काय आम्हाला मिळाला नाही. तो अहवाल न मिळाल्यामुळे आम्ही त्यांना 15 तारीख दिलेली होती. त्या 15 तारखेच्या अनुषंगाने आम्ही या इथे उपोषणाला बसलो आहे. जर फोटो बघू ते, हे भिंतींना तडे गेलेले हो हो, गुरे पण 4 गुरं त्याच्यात दगावली आहेत आणि परत हे बघ एक. अच्छा, सदर क्रेशरला कंपाऊंड नाही, संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही. आजी तडे गेलेले दिसतात. ना हेच ना हो. आता घरात सगळा पुऱ्या घर गेला पुरा घर गेला. पुरा घरात ह्या आता आहे काय आता बघ हे कुठे खडे गेला खडे 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 ते बघ